सर्व शेतकऱ्यांना रामराम। व्हिडिओ बनवण्याचं कारण आपल्याकडे करटुले शेती आहे। तर अमृत पॅटर्नचे जनक दिनेश भाऊ देशमुखने आपला व्हिडिओ व्हायरल केला फेसबुक आणि इंस्टाग्रामवर। तर काल आपल्याला 500 फोन आले। सर्वांना माहिती देणं पूर्ण शक्य नसल्यामुळे आपण एक व्हिडिओ बनवून संपदा पॅटर्न या नावानं आपलं यूट्यूब चॅनल आहे, त्या यूट्यूब चॅनलला तुम्ही आपला व्हिडिओ बघू शकता। तर करटुले कसली शेती असते, करटुले कसे असतात आणि करटुल्याची लागवड कशी असते आणि कधी लावायचं, किती बियाणं लागतो, बियाण्याची किंमत, हे सर्व फोनवर सांगणं शक्य नसल्यामुळं हा व्हिडिओ करण्याचं कारण आहे। तर तुम्ही सर्व व्हिडिओवर माहिती तुम्हाला दिली जाईल। याला करटुले म्हणतात। हे करटुले लागवड याचे बघा 1 मेला आपण लागवड करू शकतो। पाणी असेल तर, ज्या शेतकऱ्याकडे पाणी नसेल त्यांनी जूनमध्ये पण लागवड करू शकतो। आणि याला असं हे आपण बेड घेतलेला आहे। हे बेड मारून आपण याच्यावर 1 फीटावर 2 बिया टोकन केलेले आहेत। असं हे बियाणं आहे, 2 बिया टोकन केले आहेत असं। आणि हा प्लॉट आता 10 वर्ष चालणार आहे। 10 वर्ष कसं चालणार म्हणून शेतकऱ्याचं म्हणायचं तर हा कंद बनतो। कंद बनल्यानंतर आता पुढच्या वर्षी, या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्लॉट संपून जाईल। तुम्ही मधून 2 तास मका कुठली वेलवर्गीय शेती करू शकता। आणि तुम्हाला जर काही करायचं नसेल तर हा प्लॉट असाच राहून मेमध्ये पाऊस आला, एखादी नाही आला तर तुम्ही वरचं पाणी दिलं तर पुढच्या वर्षी हा प्लॉट 15 दिवस अगोदर चालू होईल। आणि ह्या प्लॉटचे वैशिष्ट्य असे आहे, आता कुठल्या मार्केट कुठलं मार्केट सगळीकडे आहे, सगळ्याला करटुले माहीत आहे, पण हे मार्केटला नाही कोणाकडं, कारण याची शेती खूप कमी आहे प्रत्येक एरियात। माझ्या तालुक्यामध्ये आता मी पहिला शेतकरी आहे करटुले विकणारा आणि प्लॉट लावणारा। आणि सर्व शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आमच्या मार्केटला विकल का, करटुले काला म्हणतात, तर करटुले काला म्हणतात त्यामुळे व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे, दुसरं काही नाही। आणि आपल्या शेतकऱ्याला पूर्ण माहिती गेली पाहिजे। आपला व्हिडिओ त्या दिवसा 2 मिनिटाचा होता। हे करटुले आहेत, हे असे करटुले लागतात, 100% गावरानी करटुले आहेत। आणि ह्या करटुल्याचं तुम्ही आता आमच्या मार्केटला घरून आम्ही 100 रुपये किलो म्हणजे 10,000 रुपये क्विंटलनं विकतो। आणि समोर आमच्या मार्केटला 160 रुपये, 150 रुपये, 200 रुपये आता ते चिल्लर व्यापारी आपल्याकडून नेऊन विकतात। कमी जास्त ते त्यांच्या हिशोबाने विकतात। तर मित्रांनो, हे शेतकऱ्यांना करायला हरकत नाही आणि सर्वांना माहिती देणं फोनवर शक्य नसल्यामुळं मी हा व्हिडिओ बनवत आहे। तुम्ही व्हिडिओ बनवल्यानंतर जर कोणाची इच्छा असेल व आपल्याला हा प्लॉट करायचा आहे तर आपली एक तारीख आहे, 1 सप्टेंबरला आपली बुकिंग आहे। 1 एकरसाठी 1 किलो बियाणे लागेल, अर्धा एकरसाठी अर्धा किलो बियाणं, आणि तुम्हाला जर 10 गुंठे पण करायचं असेल तर पाव किलो बियाणं आपण देऊ शकतो। तर ही बुकिंगची अशी प्रोसिजर आहे। 1 सप्टेंबरला सकाळी फोन केल्यानंतर 1 किलो बियाण्यासाठी 1000 रुपये तुम्हाला ॲडव्हान्स ऑनलाईन करावं लागेल आणि बुकिंग तुमची केली जाईल। मार्चमध्ये तुम्हाला बियाणे घरपोच डिलिव्हरी केली जाईल। नंतर तुम्हाला पेमेंट करून बियाणे पोस्टाने सोडून घेतले जाईल। हे आहे करटुले। आणि ह्याला नागाळीचा प्रादुर्भाव असतो। तर काही शेतकऱ्याचं फेसबुकला म्हणणं आहे की तुम्ही औषध मारता, मग कुठलं हे रानभाजी आहे। तर मित्रांनो, ऑर्गॅनिकमध्ये कुठलं पण तुम्ही प्रयोग करून, हे फक्त नागाळीचा प्रादुर्भाव असतो, ह्याला 1-2 फवारण्या करू शकता, बाकी कुठलेही कीड वगैरे लागत नाही। आणि याला फळमाशीसाठी असे आपण ग्लास लावून ती 45 दिवसाला गोळी बदलू शकता। आणि हे ग्लासामध्ये फळमाशीचे पूर्ण हे मासे असे जमा झालेले आहेत। तर हे आहे करटुले। आणि हे असा बेड घ्यायचा 5 फीटचा बेड घेऊन मध्ये लावून टाकायचे। एकरी 1 किलो लागते आणि 2 बिया एका जागी टोकन करायच्या। आणि हा प्लॉट आपला 1 एकरचा प्लॉट आहे। तुम्ही लाईव्ह प्लॉट बघू शकता। हे आजच्या तारखेचा प्लॉट आहे। आजच व्हिडिओ मी आता बनवत आहे। व्हिडिओ बनवण्याचं कारण फोनवरच बोलणं शक्य नसल्यामुळंच बनवत आहे। आणि आपल्याकडून कुठलीही माहिती तुम्हाला ग्रुपवर पाठवली जाईल, याची पूर्ण माहिती। आणि याला रासायनिक खताची काही गरज नाही। आपण 05234 13045 ड्रिपच्या सहाय्याने, किंवा ड्रिप ज्यांच्याकडे नसेल, माझ्याकडे ड्रिप नाही तर मी ड्रेचिंगच्या सहाय्याने 1-2 वेळा 05234 सोडलेला आहे। हा प्लॉट काही जणांचं म्हणणं आमची जमीन भारी आहे, 10 फीट काळी आहे, कोणी म्हणतं खडकाळ जमीन आहे। तर मित्रांनो, ही आमची आता चुनखडी जमीन म्हणतात त्याला, दाखव बेटा खडे, हे पूर्ण चुनखडी जमीन आहे। आता हा प्लॉट असा इथं आहे आणि हा प्लॉट मेच्या 1 तारखेला लागवड केलेला आहे। आणि आता या प्लॉटला आज रोजी पूर्ण 2 महिने झालेले आहेत। तर हा प्लॉट इथून ऑक्टोबरपर्यंत चालणार।
3 महिने प्लॉट चालतो. याचे एकरी उत्पन्न 3 टन आहे. आपला 1.5 टन माल आतापर्यंत निघाला. 30 क्विंटल 15 क्विंटल 30 क्विंटल होतो. आणि शेवटी निसर्ग आहे. निसर्गामुळे पाऊस कधी वारा हवा सुटली, कुठले झाडं पडले, बेलं पडले, बडगे आपले बांबू पडले, तर आपण याला 20-25 क्विंटलपर्यंत येईल. आपल्याला तर अपेक्षा आहे 100% आपण 3 टन माल काढू याच्यातून. आपला आजपर्यंत 1.5 टन माल निघलेला आहे. आणि याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये 2 तास मका घ्यायचा आहे आंतरपीक म्हणून. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे हा प्लॉट कसे आहे. जमिनीत चिबाड जमीन, काही शेतकऱ्याचं चिबाड जमिनीत येतो का, तर आपल्या प्लॉटमध्ये आता इकडं उमाट आहे पूर्ण आणि इकडं खाली पाणी आज थांबून आहे. पाऊस जास्त झाल्यामुळे तर तुम्ही पाणी बघू शकता. एवढ्या तिकडे पण आज प्लॉटची क्वालिटी अशी आहे. उगवण शक्ती 80% जर्मिनेशन होते. काही जणांचं म्हणा नर जास्त उगवतात का, तर नर लागतातच ह्याला क्रशिंगसाठी. हा नरचा वेल आहे फुलाचा. प्रत्येक तासाला 5-10 वेला असतात आणि हे लागतेच. आणि काही हे नर आहे आणि बाकींचे पूर्ण हे मादी आहे. असं हे आता मादीचा वेल आहे. तर जर्मिनेशन आपण बियाणं मागवलं, आपल्याला 60-70% जर्मिनेशन झालं. इथं दाखव बेटा, हे इथं कधी समजा 1-2-3 फीट उठलं नाही. त्यामुळं बियाणे जर्मिनेशन आपण पाणी कसं देतो, आपलं नियोजन काय आहे त्याच्यावर बी शेवटी जर्मिनेशन असते. आणि आपण हे बांधणी अशी केली, ही लायलॉन जाळी आहे. ही जाळी 400 रुपये किलोनं येते. याची उंची 8 फीट आहे आणि हे 600 फीट एका किलोमध्ये जाळी येते. तर ही जाळी आपण लावून याच्यावर खाली तार आणि खाली एक तार बांधून अशी जाळी बांधून टाकलं तर हे जाळी तुम्हाला 2 वर्ष चालते. लायलॉन जाळी आहे, मजबूत जाळी असते. आणि हे बांबू आपण 10 फीटावर एक बांबू दिलेला आहे आणि बेडवरच बांबू दिलेला आहे. त्यामुळं मध्ये अडचण नाही कुठले बी. तर करटुल्याच्या आपल्या आज तोडणी चालू आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता तोडणी प्लॉट आता चालू आहे. आपण 1 दिवस आड करून हा प्लॉट तोडला जातो. तर हे असा प्लॉट आहे आपला सर्व 1 एकरचा. हे प्लॉट आहे, हे आजच्या करटोले हे आज तोडलेला आहे. तोडणी चालू आहे. असा प्लॉट आहे. आणि याला कंद सांभाळण्यासाठी, डुकरापासून सावध राहण्यासाठी आपण अशी झटका मशीन लावलेली आहे. झटका मशीनच्या सहाय्याने आपण प्लॉट वाचवू शकतो. कारण याला कंद याचे डुकरं खातात. तर तुम्हाला सर्व माहिती अपडेट चालू आहे आणि तोडणे चालू आहे. तुम्ही बघू शकता महिला आपल्या तोडत आहेत. हा पाण्यात प्लॉट आहे. चिबाड जमीनमध्ये तिकडून त्या साईडला उपट आहे आणि इकडून चिबाड आहे. हे करटुले तोडणी चालू आहे आपली. तोडण्यासाठी एकदम सोपं आहे. एक महिला एका दिवशी 1 क्विंटल करटुले तोडू शकते. आपण दररोज 2 तास तोडून मार्केटला पाठवतो. 40 किलो 50 किलोच्या हिशोबाने आपला माल जातो. तर मित्रांनो, तुम्हाला लागवडीपासून, लागवडीची तारीख 1 मे, एकरी 1 किलो बियाणं लागतं. 5-6 बेड मारायचा. एका जागी 1 फीटवर 2 बिया टोकन करायच्या. आणि तिथून पुढे तुमचा हा मेमध्ये लावल्यानंतर जुलैमध्ये प्लॉट चालू होईल. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरपर्यंत चालतो. एकरी 3 टनचे अपेक्षा आहे आणि होईल. आजचे हे प्लॉटची शायनिंग अशी आहे. आज रोजचा आपला हा प्लॉट आहे. 1 एकरचा प्लॉट आहे. फळमाशीसाठी ट्रॅप लावलेले आहेत आणि अशी याची सेटिंग होते बघा. हा आता चालू आहे.
पूर्ण समोर पाणी उभा टाकलेलं आहे, तरी प्लॉटला कुठलाही धोका नाही. मित्रांनो, असे याचे कंद बनतात. 10 वर्ष आता हे आपल्याला चालणारं पीक आहे. शेतकऱ्याची अपेक्षा असेल तर तुम्ही लावू शकता. आपण बियाणं तुम्हाला देऊ. 1 सप्टेंबरला फोन करा, बियाण्याची बुकिंग करा आणि बियाण्याची बुकिंग केल्यानंतर 1 सप्टेंबरला बुकिंग केल्यानंतर मार्चमध्ये बियाणं पाठवले जाईल. 100% आपण शेतकरी आहात, कुठली याच्यामध्ये फसवेगिरी होणार नाही. आपल्याला वेळोवेळी माहिती दाखवली जाईल, दिली जाईल ग्रुपच्या माध्यमातून. प्रत्येक वेळेस अपडेट प्लॉटचा तुम्हाला किती दिवस चालतो, किती दिवस चालणार आहे, किती माल निघाला हे तुम्हाला सांगितलं जाईल. हे करटुले असे लागलेले आहेत. हा नरवेल आहे. तुम्हाला सांगितलं होतं ना 20-25% नर निघते आणि याची आवश्यकता आहे. आणि हा मादीचा वेल आहे. नागाळीचा प्रादुर्भाव फक्त आहे, त्याच्यासाठी कुठलंही ऑर्गॅनिक मारून आपण नागाळी कंट्रोल करू शकता. हा माझा करटुल्याच्या प्लॉटची माहिती आपल्याला दिली. माहिती आवडली असल्यास, प्लॉट आवडले असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. मित्रांनो, एक शेतकरी म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ पाठवत आहे. आपली प्रतिक्रिया नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा. अमृत पॅटर्नने आपल्याकडे 25 एकर कापूस आहे. ही अमृत पॅटर्नने तूर आहे आपल्याकडं 6-4-6-4-6-4 आणि हा आपला कापूस आहे. हा पण अमृत पॅटर्न आहे. 25 एकर कापूस. 10 जूनची लागवड आहे. हा 6चा पट्टा आहे, हा 4चा आहे आणि 7-5 पण आपल्याकडे कापूस आहे. त्याला बांधणी करावं लागते, त्यामुळं तो 3 एकर आहे आणि बाकी 22 एकर आपल्याकडे 6-4 आहे. मित्रांनो, कुठली ह्याच्यात फसवेगिरी तुम्हाला होणार नाही. आणि हा व्हिडिओ बनवण्याचं कारण काल व्हायरल झाल्यामुळं आपल्याला फोन भरपूर आले, त्यामुळंच आपण हा व्हिडिओ बनवला. बाकी कुठलंही कारण नाही. तुम्हाला आवडल्यास नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. सर्व शेतकऱ्यांचे, आम्हाला फोन केलेल्या शेतकऱ्यांचे, करणार आहात त्यांचे मनस्वी धन्यवाद. शेतकऱ्याच्या हितार्थ आहे मित्रांनो. 16,000 रुपये किलोनं आपण हा करटुला आणलेला आहे बियाणं. पण एक आपल्या एरियामध्ये प्लॉट झाले पाहिजे या हेतून आपण 10,000 रुपये किलोनं फक्त शेतकऱ्यांना देत आहे. बाकी कुठलीही काय आपली अपेक्षा नाही. आणि बियाण्यासाठी क्विंटलचे ऑर्डर आहेत, पण आपल्याकडं बियाणे शक्य नाही. 20-25 किलो बियाणं आपण या प्लॉटमधून शेवटी करू शकतो, आता तर नाही. तर त्यामुळं बियाण्यासाठी खरंच आपल्याला लागवड करायची असेल तर 1 सप्टेंबरला फोन करून तुम्ही बियाणं बुकिंग करू शकता. मार्चमध्ये तुम्हाला बियाणं घरपोच दिलं जाईल. धन्यवाद.